नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? आपण बघतोय ठरलं तर मगचा 18 ऑगस्टचा भाग. आणि आजच्या भागात प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन आता महिपतकडे जातात आणि त्याला चांगलंच धमकावतात. त्यानंतर आता शेवटपर्यंत बघत राहा, कारण आता कोर्ट नंतर अर्जुन आणि महिपतचा पहिल्यांदा सामना होणार आहे. तर त्यांचं इंटरॅक्शन कसं असेल हे पाहण्यात मजा येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे नागराज आता मधुभाऊंच्या हॉस्पिटलच्या तिथे जातो आणि तो तिथे जाऊन काहीतरी करत असतो. तर आता सायलीला दिसणार का हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर सुरू करूया प्रेक्षकांना ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. आता सायली खूप रडत असते. त्यानंतर आता प्रताप तिला समजावतो आणि म्हणतो, बघ सायली, तू जसं म्हणालीस ना तसं हे सुद्धा एक वाईट स्वप्नासारखंच ठरणार आणि मधुभाऊ लवकर बरे होतील आणि कधी उठून हेंडा फिरायला लागतील हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. आता अर्जुन आणि प्रताप दोघेही मिळून सायलीला धीर देण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता सायलीच्या डोक्यात मात्र सगळे विचार फिरत असतात की आधी जसं धमकीचे दगड कोणीतरी फेकून मारला होता, त्यामध्ये एक कागद होता अर्जुनसाठी की अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची. तर त्यानंतर आता सायली म्हणते, महिपत किती नीच माणूस आहे ना हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्याच्या मुलीने खून केला ना म्हणून तिला शिक्षा झाली आहे आणि हे सगळं समजून न घेता तो तर सुरालाच पेटलाय. घरात दगडफेक काय करतो, धमक्या काय देतो आणि आता हे मधुबनवर हल्ला केला त्याने. त्यावर आता अर्जुन म्हणतो की मी पोलिसांना कळवलंय आणि पोलीस आता इन्व्हेस्टिगेट करतीलच. तर त्यावर आता सायली म्हणते, पोलिसांना त्यांचं कर्तव्य करू द्या, आता मी माझं कर्तव्य करेन. असं म्हणून आता सायली आपले अश्रू पुसते आणि रागातच तिथून निघून जाते. आणि अर्जुन आणि प्रताप तिथे सायली सायली आवाजच देत राहतात. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, अरे अर्जुन जा, बघ तिला ती कुठे जाते. तर त्यानंतर अर्जुन आता सायलीच्या मागोमाग जातो. तर आता इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता महिपत खूप एन्जॉय करत असतो आणि दारू विरू पित असतो तो आणि एकटाच बडबडत असतो की वाह, कामच असं केलंय नागराज शेटनी, अजून एक आणि तो एका ग्लासमध्ये दारू ओतत असतो. तितक्यात तिथे आता सायलीची एंट्री होते आणि याला दिसत पण नसतं व्यवस्थित की कोण आलंय म्हणून. ते इतका दारूच्या नशेत हा धुंद असतो प्रेक्षकांनो. तर आता सायली आतमध्ये चालत येते. तर आता महिपत अंदाज लावतो आणि म्हणतो, सायली वहिनी इथं या टायमाला माझ्या घरात? नाही, शक्यच नाही. आणि स्वतःशीच हा बडबड करत असतो प्रेक्षकांनो आणि म्हणतो, महिपतराव जास्त झाली. तितक्यातच मागून आता अर्जुन येतो, नका पिऊ आता. आणि त्यानंतर आता याचं लक्ष जातं अर्जुनकडे आणि महिपत म्हणतो, अर्जुन सुभेदार साहेब तू पण आलास म्हणजे तुम्ही दोघं खरंच आलेत? अरे बापरे. आणि पटकन हा महिपत काय करतो प्रेक्षकांनो की त्याची दारूची बॉटल वगैरे जी असते ती लपवतो. आणि त्यानंतर आता महिपत समोर येतो आणि म्हणतो, अरे सुभेदार साहेब असं काय करता तुम्ही? अरे याच्या आधी मला फोन तरी करायचा ना. अरे फोन का नाही केला तुम्ही? काहीतरी विचित्र झालं ना सगळं. आणि त्यानंतर आता महिपत हात जोडतो सायली समोर आणि म्हणतो की बाई माणसासमोर मी असं व्यसन नाही करत, मी एकदम हंटलमन माणूस आहे, माहित आहे का. आता याला जेंटलमॅन म्हणत सुद्धा सुचत नसतं. त्यानंतर महिपत आता सायलीला म्हणतो, वहिनी तुम्हाला दारू दिसलीच नाही ना असं समजा तुम्ही, बसा ना. आणि त्यानंतर आता हा महिपत म्हणतो अर्जुनला, तुम्ही काय घेणार, ज्यूस घेणार का की ते नारळ पाणी घेणार, काय घेणार सांगा ना. तर प्रेक्षकांनो इथे सायली पहिलेच खूप रागात असते आणि सायली आता महिपतला म्हणते, तुझी नशा उतरली असेल तर सांग महिपत, कारण मी जे बोलणार आहे ना त्याने तुझी नशाच नाही तर शुद्धही जाईल. आणि सायली एकदम धडाकेबाज अंदाजामध्ये म्हणजे असं बोट वगैरे दाखवत म्हणते महिपतला. त्यावर आता महिपत म्हणतो मग आता सायलीला डायरेक्ट, अरे तू रे. त्यावर सायली म्हणते, अरे मग तुला आहो जावं म्हणावं अशी तुझी लायकीच नाही आहे महिपत, गटाऱ्यातल्या किड्यांपेक्षाही खालच्या दर्जाचा आहेस तू. आणि तू अगदी त्यांच्यासारखं आता वळवळ करायला लागलायस का, आमचं सुख तुला बघवत नाहीये, त्यात विष कालवायला निघालायस. तर आता महिपत म्हणतो सायलीला, अरे काय वहिनी तुम्ही तोंडाला येईल तसं बोलताय काय, तुम्हाला पण तुमच्या नवऱ्यासारखी सवय लागली का खोटे नाटे आरोप करायचे. त्यावर आता सायली म्हणते, अरे महिपत तू काय केलं ना त्याची यादी तर मी वाचणारच नाहीये, कारण ती खूप मोठी आहे. आणि आता तर तुझी मजल इथपर्यंत गेली की तू माझ्या वडिलांवर, माझ्या मधुभाऊंवर हल्ला केलास. तर हा महिपत बघा प्रेक्षकांनो हा नाटकं करू लागतो आणि म्हणतो, हो का मधुभाऊंवर हल्ला झाला? अरे कधी, कोणी केला? मग आहेत आता मधुभाऊ का गेलेत? नाही म्हणजे अंतविधी झाला त्यांचा की नेणार आहे? नाही म्हणजे मी त्यांचं दर्शन घेतलं असतं ना. बघा आता प्रेक्षकांना हा महिपत तोंडाला येईन तो बोलतोय, याला शुद्ध तर नाही पण बाकीचं बरोबर सुचतं. तर त्यावर आता सायली म्हणते, तुझ्या दुर्दैवाने जिवंत आहेत ते, अजून कोमात आहेत, पण होतील लवकरच बरे. पण महिपत लक्षात ठेव. आणि सायली अशी बोट दाखवत परत या महिपतला म्हणते, पुन्हा जर का तू माझ्या घरच्यांच्या वाटेला गेला ना तर तो तुझ्या स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस ठरेल आणि तू आयुष्यभर नाही का जेलमध्ये सडलास ना तर बघ. त्यानंतर आता महिपत अर्जुनला म्हणतो, अर्जुन सुभेदार तुम्ही काय गप उभा आहेत, अरे तुम्ही तरी सांगा काहीतरी तुमच्या बायकोला, काही पण बोलतात त्या मला वहिनी. त्यावर आता अर्जुन म्हणतो, ती काहीही चुकीचं बोलत नाही आहे महिपत,
जर ते चुकीचं बोलत असतील तर मीच तिला थांबवलं असतं, पण आज नाही. तर आता सायली म्हणते, मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेलेत महिपत. अरे नवीन आयुष्य सुरू करणार होते ते, पण तू त्यांच्यापासून ते हिरावून घेतलंस. आणि पुढे आता सायली म्हणते, आणखी किती जणांच्या तळतळात घेणार असतील तू? तुझी मुलगी जेलात गेली ते तुला पुरेसं नाही आहे का? आता हे ऐकून महिपत खवळतो आणि महिपत सायलीवर आवाज चढवतो आणि म्हणतो, माझ्या पोरीचं नाव घेतलं ना तर तुझ्या. आणि आता महिपत असा हात उचलत असतो तितक्यात अर्जुन महिपतचा एक हात पकडतो, जो हात त्याने सायलीवर उचललेला असतो, आणि दुसऱ्या हाताने अर्जुन महिपतचा गळा पकडतो आणि त्याला मागे लोटत नेतो. खूप मस्त सीन होता हा प्रेक्षकांना, तुम्ही टीव्हीवर नक्की पहा. त्यानंतर आता अर्जुन महिपतला म्हणतो, माझ्या बायकोला हात लावायचा नाही, आणि महिपतला धक्का देऊन दूर लोटतो. आता महिपत स्वतःला सावरतो आणि अर्जुनकडे असा डोलत डालत चालत येतो आणि म्हणतो, अर्जुन सुभेदार, महागात पडणार तुला हे. अर्जुन सुभेदार, लय महागात पडणार. माझ्या घरात येऊन माझी कॉलर धरली, तुझी बायको मला किडा बोलली, लय महागात पडणार. माझ्या लेकराचं आयुष्य पेटून दिलं तुम्ही आणि माझ्याच घरात येऊन मलाच लढताय. जिवंत राहायचं आहे ना अर्जुन सुभेदार. आता हे ऐकून प्रेक्षकांना सायलीला प्रचंड राग येतो आणि सायली आता अर्जुनच्या समोर येऊन उभी होते आणि महिपतच्या अमोरासमोर डायरेक्ट आणि म्हणते, यांच्यावर पोचण्याआधी तुला माझा सामना करावा लागेल महिपत. आणि आता महिपतला परत बोट दाखवत आपली सायली म्हणते, तू जर शहाणा असशील ना तर 2 पावलं मागं जाशील. तुझी मुलगी तिच्या कर्माचे फळं भोगतेय आणि याला जबाबदार फक्त तू आणि तुझी मुलगी आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी फक्त न्याय केलाय, पण जर का त्यांच्या वाटेला कोणी गेलं तर त्यांची ही बायको त्यांच्या पुढे ढाल बनून उभी राहील. आणि महिपत, तुला मी शेवटचं सांगते, माझ्या नवऱ्यावर तुझी फक्त सावली जरी का पडली ना तर तुला फक्त जेलमध्येच नाही सडवणार, तर माझ्या हाताने तुझा जीव घेईन. आणि असं म्हणत आता सायली आपले दोन्ही हात महिपतच्या गळ्यावर ठेवतात. आणि महिपत आता एक स्टेप पुढे जाणार तितक्यात अर्जुन पुढे येतो आणि सायलीच्या बाजूने उभा राहतो आणि महिपतच्या डोळ्यात डोळे टाकतो. त्यानंतर आता सायली प्रचंड रागात असते, तर आता अर्जुन तिला शांत करतो, तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. तर सायली आता आपले हात मागे घेते आणि महिपतच्या घरून रागातच तिथून त्याच्या समोर हटके अंदाजमध्ये निघून जाते. तर प्रेक्षकांना तुम्हाला सायलीचं हे नवीन रूप कसं आवडलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला तर खूप आवडलं, खूप छान वाटलं हे बघून. त्यानंतर आता अर्जुन तिच्या मागोमाग जातो आणि महिपत आता विचारातच पडतो की हे काय सगळं होऊन बसलंय म्हणून. म्हणजे अर्जुन सायली त्याच्या घरात येऊन त्याला धमकी काय देतात वगैरे याने तो आणखी खवळेल प्रेक्षकांना. तर असो, इकडे आता अर्जुन आणि सायली कारमध्ये असतात आणि सायली विचारात असते. तर आता अर्जुनला एक टीचं स्टॉल दिसतं, तर अर्जुन तिथे थांबतो आणि सायलीसाठी चहा घेतो. आणि सायली आता कारमध्ये बसली असते, तर सायलीला सगळं जुनं आठवत असतं प्रेक्षकांना, कशी ती रिसेंटली अर्जुनला घेऊन माहेरी गेली होती आणि कशी मधुभाऊ खूप खुश होते, हेच त्याचं तिला सगळं आठवत असतं. तर आता सायली विचारत असते, तर अर्जुन आता कारमध्ये येतो आणि सायलीला म्हणतो, हे घे स्पेशल चहा अद्रकवाला, तुला आवडतो तसा. त्यावर आता सायली म्हणते, मला काहीही नकोय. तर आता अर्जुन म्हणतो, अगं घे. तर सायली आता मात्र चहाचा कप हाती तर घेते, पण तिची इच्छाच होत नाही प्यायची, तर ती आता ठेवून देते आणि म्हणते, नाही, माझ्या घशाखालून नाही उतरणार. आणि रडतच सायली आता कारच्या बाहेर येते आणि ती कारच्या बाहेर येऊन आता रडू लागते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो, नागराज आपल्या घरी असतो आणि महिपत आता नागराजला फोन करतो. तर आता नागराज म्हणतो, काय रे महिपत, कशाला फोन केलायस तू? अरे मी घरी आहे, बायको आहे माझ्या घरात. त्यावर आता महिपत खूप खवळलेला असतो, जे काही झालंय त्याच्यासोबत आता थोड्या वेळ आधी त्यामुळे. आणि आता महिपत म्हणतो नागराजला, तुमची बायको घरात नसताना तुम्हाला मी कॉल करायचा, माझा का लफडं सुरू आहे का तुमच्यासोबत नागराज शेठ? आधीच माझं डोकं खराब झालंय, त्यात माझं डोकं खराब नाही करायचं, आधीच सांगतो. तर आता नागराज म्हणतो, काय झालं एवढं? तर त्यावर आता महिपत म्हणतो, अर्जुन सुभेदार त्याची बायको आली होती घरात. अरे छटाकभर पोरगी ती, फूक मारली तर उडून जाईल आणि मला धमकी देऊन गेली, जर तिच्या घरातल्या माणसांना काही झालं तर ती माझा मुर्दा पाळणार, असं बोलून गेली. तर आता नागराज म्हणतो, नाही पण काय झालं, एवढी का चिडली होती ती? आता हा नागराज भीतभीतच बोलत असतो की सुमन वगैरे येईल आणि त्याचं बोलणं ऐकेल म्हणून. तर त्यानंतर काय होतं, नागराज म्हणतो, तिला मधुभाऊंच्या मर्डर विषयी तर काही कळलं नाही आहे ना महिपत? त्यावर आता महिपत म्हणतो, मर्डर? कसली मर्डर नागराज शेठ? अरे नागराज शेठ, तुम्ही हाफ मर्डर करायचे पण लायकीचे नाहीये. तो मधुकर पाटील थेरडा जिवंत आहे, जिवंत कोम्यात आहे तो, कोम्यात. तो जर उठला ना तर इकडे आपले 113% थेरडे उडणार, हे लक्षात ठेवा. तर आता हे ऐकून नागराज घाबरतो आणि म्हणतो, हे काय बोलतोय तू हे? अरे मी उडवलं होतं ना त्याला, असं कसं होईल? आता हे शेवटचं वाक्य सुमन ऐकून घेते आणि सुमनला धक्का बसतो आणि सुमन म्हणते, उडवलं? तितक्यात आता सुमनचा आवाज ऐकून महिपत फोन कट करून देतो आणि सुमन आता नागराजकडे आश्चर्याने बघतच राहते. तर आता नागराज आणखी घाबरतो की आता हिला काय सांगू वगैरे म्हणून. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो, सायली कारच्या बाहेर येते आणि ती खूप रडत असते. आता अर्जुन येतो तिला समजावण्यासाठी आणि तिला जवळ घेतो. सायली आता आपलं दुःख व्यक्त करत आता अर्जुनला मिठी मारते आणि खूप रडत असते.
तर आता अर्जुनला समजत नसतं की सायलीला कसं शांत करू म्हणून, आणि अर्जुनच्या सुद्धा आता सायलीचं दुःख बघवलं नाही जात त्याला, आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं. आता अर्जुन म्हणतो सायलीला, रडून घे सायली, रडून घे, जितकं रडायचं तितकं रडून घे, तुला बरं वाटेन. त्यानंतर अर्जुन आता सायलीचे अश्रू पुसतो आणि तिला म्हणतो ये, आणि तिला घेऊन जातो आणि बेंचवरती बसवतो. आणि कारमध्ये ठेवलेले जे कप्स असतात चहाचे आणि अर्जुनच्या कॉफीचे, ते तो 2 कप घेऊन येतो आणि एक सायलीला देतो आणि म्हणतो घे, पिऊन घे. आता अर्जुनसाठी इतकं म्हणतोय म्हणून तो सायली चहा पिऊन घेते. तर इकडे आता सुमन येते नागराज जवळ आणि म्हणते, तुम्ही कोणाला उडवलं, तुम्ही कोणाला मारलं का हो? तर आता नागराज हिला गप्प बसवतो सुमनला आणि म्हणतो चुप बस, अगं किती बडबड करतेस तू बोलायची थांबलीस तर मला सुचेल ना. त्यावर आता सुमन म्हणते, अहो खरं बोलण्यासाठी सुचावं थोडी लागतं, म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोलणार आहात. तर त्यावर आता महिपत म्हणतो, अगं बाई ते मित्राच्या संदर्भात होतं, ते उडवलं बिडवलं ते. त्यावर आता सुमन म्हणते, बापरे म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला मारलं. आता नागराज म्हणतो, ए डोकं फिरल्यासारखे तू काय बोलतेय. आणि आता नागराज खोटं काय ते सुमनला सांगतो आणि म्हणतो, आम्ही सगळे मित्र म्हणून आहे की नाही पार्टी करणार होतो, तर त्याची फ्रेंड लिस्ट आहे की नाही, तर माझ्याकडे ते सगळं काम होतं. तर एक जण म्हणाला की मला नाही जमत यायला, तर मी त्याला उडवलं फ्रेंड लिस्ट मधून. तर दुसरा मित्र मला म्हणाला, अरे तो येणार आहे तर तू त्याला कसं काय उडवलं. आणि तेच बोलणं चालू होतं. तर सुमन बिचारी भोळी, तिला विश्वास बसतो आणि ती म्हणते, अच्छा असं होय. आणि आता हसत सुमन म्हणते, मी वेळी काहीतरी भलतंच समजले हो, तेच तर म्हटलं तुम्ही सध्या डास नाही मारत, माणसाला कसं काय माराल. आणि पुढे आता सुमन म्हणते, मी पण ना ते काय झालं मधुभाऊंचं कळलं ना मला, त्यामुळे कदाचित असं काहीतरी मनात आलं असेल माझ्या, ते कोमात आहे असं कळलं. तर आता नागराज म्हणतो बिचारे. आणि त्यानंतर आता सुमन म्हणते, अरे देवा गॅस चालू आहे माझा, येतेच मी. आणि सुमन तिथून निघून जाते. तर आता नागराजला टेन्शन येतं. नागराज आता स्वतःशी मनात बोलतो की हा तर सध्या कोमात आहे, पण कोमातून उठला तर सगळ्यांना सांगत फिरेल की सायलीच तन्वी आहे, सायलीच तन्वी आहे म्हणून. आणि त्याला जर का कळलं असेल की त्याला मिस कोसटलाय, तर आता याला घाम फुटतो नागराजला आणि टेन्शन येत असतं. तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो सायलीला, गुड, आता ना चहा पिल्याने तुला जास्त एनर्जी येईल, म्हणजे परत महिपतच्या घरी जाऊन त्याला 4 शब्द ऐकू शकतेस तू. आणि अर्जुन आता स्माइल करतो आणि आता सायली अर्जुनकडे अशी आश्चर्याने बघते. तर अर्जुन म्हणतो, नाही खरंच सायली 2.0ला बघितलं ना, खरंच मला खूप बरं वाटलं. महिपतचा चेहरा बघितला होता का, की ते घाबरला होता ना तो, तसा आम्ही पण घाबरलो होतो. पुढे आता अर्जुन सायलीला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता अर्जुन म्हणतो, नाही जर उद्या आपलं काही झालं आणि तू जर म्हणालीस की तुझी सावली माझ्यावर पडली ना, तर मी तुझा असा जीव घेईल, मग मी काय करायचं. आता सायली बिचारी हसते थोडीशी. आणि अर्जुन म्हणतो सायलीला, जोक सपाट, पण मला दरवेळी तुझं एक नवीन रूप पाहायला मिळतं, म्हणजे महिपतच्या धमकीला घाबरून स्वतःच्या पदराने मला बांधून ठेवणारी सायली, आणि आज त्याच महिपतला स्वतःच्या नवऱ्यासाठी चॅलेंज देणारी सायली. कम्प्लिटली डिफरंट पण फॅन्टॅस्टिक होता हा. सायली, तू महिपतचा चेहरा बघितला होता का, किती गप्प बसला होता तो. तर आता सायली स्माइल करते थोडी आणि म्हणते, मधुभाऊ आणि तुमच्यासाठी मी कोणाचाही सामना करू शकते, यमराजाला पण मी तुमच्या आजूबाजूला नाही फिरकू देणार. मग हा महिपत कोण आहे. तर आता अर्जुन म्हणतो, सायली मधुभाऊंचं टेन्शन तू घेऊ नकोस. पुढे आता अर्जुन म्हणतो, डॅड US डॉक्टरशी सुद्धा बोलत आहे बघ, मधुभाऊंना वाचवण्यासाठी आता डॅड डॉक्टरांची लाईन तयार करणार, एक टीम उभी करणार डॉक्टरांची, आणि त्यांना काहीही होणार नाही. त्यावर आता सायली म्हणते, पण काळजी तर वाटतेच ना हो, मधुभाऊंची तेच तर माझे पालक आहेत, नाहीतर माझे खरे आई बाबा कोण आहे, कुठे आहे, जिवंत आहे पण की नाही ते पण मला माहिती नाही. तर आता अर्जुनच्या एकदम लक्षात येतं की अद्वैत आणि मधुभाऊने त्याला सांगितलं असतं की सायलीचे आई बाबा जिवंत आहे. तर आता अर्जुनच्या तोंडातून ते निघून जातं आणि अर्जुन लगेच म्हणतो, अगं असं काय बोलतेयस, तुझे आई बाबा जिवंत. तर आता एकदम सायली अर्जुनकडे बघते. तर आता अर्जुन म्हणतो, जिवंत असतीलच. तर आता सायली म्हणते, मला फक्त मधुभाऊ माझ्या जवळ असायला हवेत बस. आणि प्रेक्षकांना आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता पोलीस वगैरे इन्व्हेस्टिगेशनसाठी हॉस्पिटलमध्ये येतात आणि आता सायली म्हणते, आम्हाला तसा फक्त महिपतवर संशय आहे. आधीच तो गुंड आणि त्यात आमच्यावरच्या रागापायी तो वेडा पिसा झालाय आणि चान्स बघून नागराज आता मधुभाऊंच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये शिरतो आणि त्यांचा ऑक्सिजन मास्क काढून घेतो. तितक्यात सायली आता चालत येत असते हॉस्पिटलमध्ये. तर बघूया प्रेक्षकांना आता उद्याच्या भागात काय होणार आहे. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका अशाच धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय, टेक केअर आणि धन्यवाद.